स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मनापासून स्वागत करतो जो कोणी आपला पहिल्यांदा ब्लॉग व्हिडिओ पाहत असेल. तुमचं पण मित्रांनो माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. आशा करतो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खुश असाल, चांगलं तुमची लाईफ एन्जॉय करत असाल मित्रांनो. तर मित्रांनो, काल घरीच होतो काल, कारण की सुट्टी होती आणि वडिलांना घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो. असं ते आजारी होते, त्याच्यामुळं म्हटलं त्यांना हॉस्पिटलला नेऊन आणलं. जायचं आहे, टेस्ट वगैरे सांगितलं आहे आपल्याला, त्याच्यासाठी PMT हॉस्पिटलला जावं लागेल लोणी प्रवाराला. तर मित्रांनो, आता मी वळणला आलो आहे. वळणला सकाळीच त्यांना घेऊन आलो होतो आणि त्यांना संध्याकाळी घेऊन डबल घरी जायचं आहे मित्रांनो. विषय कसा की त्यांना टेस्ट वगैरे करायला लावलं, त्याच्यामुळं आज रजा वगैरे टाकून त्यांना घरी घेऊन जाऊ. तर बघा, आधी घरातलं आवरून वगैरे घेतलं, सर्व पाणी बिणी भरलं, झाडून वगैरे केअर पण भरून टाकलाय आणि बेडशीट वगैरे झटकून घेतलंय. थोडं गोळा झाले मी बसल्यामुळे. बघा, स्वच्छ वगैरे करून घेतलं मित्रांनो. हे बघा, हे असं आमचं घर आहे मित्रांनो, वळणचं. एकदम सामान्य कुटुंबातले माणसं आहे मित्रांनो, आम्ही गरीब घराण्यातले मिडल क्लास लोक आहे. बघा, हा आधी रूम होता, ते फोटोवर दिसतात ना, त्यांच्यामुळे आज नीट भाकर खातो मित्रांनो. पण काय आहे, काही माणसांना त्याची जाण नसते मित्रांनो. मित्रांनो बघा, आता कूलरमध्ये ना पाणी टाकून घेऊ, कारण की पत्रा आहे आता तापायला चालू झालंय मित्रांनो. त्याच्यामुळे ना गरमत पण मित्रांनो, कारण की हा पत्रा आहे ना एकदम जुना असल्यामुळे ना, लो क्वालिटीचे पत्र आहे मित्रांनो. याच्यामध्ये अजून गरम होतं. त्या बघा तिथं तर किती फाटलेलं पत्र आहे, तरी देखील आपण राहतोय. पावसाळ्यात हाल होतात मित्रांनो. त्याच्यासाठी जे पिशा वगैरे लावलेल्या आहे. बघा, इकडं पण पिशी आहे आणि कूलरमध्ये ना पाणी टाकले, एक बकेट टाकली मित्रांनो. हे बघा, इथून आहे ना पाणी टाकत असतो मी आणि हे पाणी सांडलंय. हे बघा, इथं पाण्याची लेवल कळते. एक बकेट ओतली मित्रांनो. आणि मित्रांनो, हा टँक आहे ना, हा मस्त मोठा टँक आहे मित्रांनो. एक 25 एक 50 एक लिटर बसत असेल याच्यामध्ये पाणी, बरं का. कमी बसत असेल. बघा, इथं पाण्याची लेवल वगैरे दाखवते, इथपर्यंत पाणी आलंय. आणि इथून टँक आहे मित्रांनो मध्ये. बघा, पाण्यावर देखील चालतो मित्रांनो. याला घेऊन मित्रांनो आपलं आता 2 एक वर्ष होत आलेत, कारण की मागच्या उन्हाळ्यात घेतला होता. मग वर्ष झालं, 2 वर्ष नाही झाले. पाण्याची बकेट लावले मित्रांनो भरायला. पाणी वगैरे टाकून घेऊ. बघा, इकडं पाणी वगैरे येतंय. पाठीमागं मुलांचे कपडे वाळतात मित्रांनो. बघा, मुलं चाललेत शाळेत. इकडं किचन आहे मित्रांनो मोठं, मुलांचं किचन. इकडं सगळं स्वयंपाक वगैरे बनतो. बघा, बघू शकता ते तिकडे एक पाण्याचं बकेट वगैरे दिसतं ना, तिथं टाकी होती. आणि ती मोठी टाकी मित्रांनो पाण्याची गावाला. तिथून पाणी पुरवठा होतो. आणि इथं जांभळे वगैरे, जांभळाचे झाड आहे मित्रांनो. बघा, आपली बकेट भरली. आपण आहे ना पाणी वगैरे टाकून घेऊ त्याच्यामध्ये. कसं अर्धा एक करून ठेवू, म्हणजे कसं आपल्याला कसं पण दिवसभर पाणी जाईल, आहे की नाही. मित्रांनो, जेवायला बसलोय, कारण की घरून नाश्ता करून आलो होतो, फक्त पोहे खाल्ले होते. तर मम्मीने डबा वगैरे दिला होता. बघा, डबा दिलेला आहे, त्यामध्ये मेथीची भाजी आहे, चपाती आहे आणि चटणी देखील आहे. बघा, या डब्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या जेवायला, जेवण वगैरे करू आपण. बघा, मम्मीने मस्तपैकी छोट्या डब्यामध्येच दिली होती भाजी वगैरे याच्यातच. बघा, फॅन लावला मित्रांनो, त्याच्यामुळं उडतंय. तर या मित्रांनो जेवायला, तुम्ही देखील जेवण वगैरे करा. 5-10 मिनटामध्ये जेवण वगैरे होत आहे माझं. मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजले ते, आणि 6 वाजले मित्रांनो आवरून वगैरे घेतलं, कारण की घरी पण जायचं आहे. जेवायचे बेल काय अजून झालेलं नाही मित्रांनो, 6 वाजता होत असते. पण काही गोष्टी कशा असतात मित्रांनो, त्रास द्यायचा ना म्हटलं एखाद्याला, कसा पण देत असतात. कारण की आपल्याला इथून 30 किलोमीटर गाडीवर जायचं असतं. आणि आपण कसं 6ला झालं, 1 तासात आवरून जात असतो. म्हणजे इथं 7 वाजतात आपल्याला. मुद्दामून कसं ताण द्यायचा, दाबून धरायचं आणि मग 7 वाजता म्हणजे 8 एक वाजता निघायचं. एवढं तर नालायक लोक असतात मित्रांनो. जाऊ द्या, काय नादी लागायचं अशा लोकांचं, आहे की नाही. तर बघा मित्रांनो, झाडून वगैरे घेतलं आणि बाहेर मांजरीचे पिल्लं खेळतात. हे बघा, हे छोटे छोटे पिल्लं आहे, त्यांची आई वगैरे आहे मित्रांनो. एकदम छान पद्धतीने खेळतात. आणि कसं आहे, एकदम छोटले आहे ना. ते बघा, तिथं एक मांजर एक होतं.
त्या बघा तिकडं कसं आहे, आता तिला भीती वाटते काय आपल्या पिल्ल्याला काही करतो का काय. बघा तिकडे खेळतात. कसं आहे मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्या संसाराची, ज्या बाईला आपल्या नवऱ्याची इज्जत वगैरे असते ना, ती पांचटोनी दुसऱ्या माणसांसंग आपला नवरा नसला ना कधी गप्पा नसते करत. इतका भंगार लोक आहे मित्रांनो, आपला नवरा नसताना दुसऱ्या संग गप्पा मारायची काय गरज आहे. बाईच्या जातीला एवढं तर हे बघा मांजर आलं इथं. हे बघा कसं खेळतात. आणि आपल्याला देखील भेव वाटतं मित्रांनो. ती मांजर गुंगरते हे ते असं वाटतं अंगावर येते काय. पिल्लं वगैरे खेळतात मित्रांनो. जाऊ द्या मित्रांनो, तर चला आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी व शुभ रात्र मित्रांनो. सर्वांना शुभ रात्र. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. कसं आहे मित्रांनो, हे मांजराचे पिल्लं आहे ना इकडे येतात आणि भेव वाटते. कसं त्यांची मम्मी पण सोबत आहे. भीती वाटते बोचकायची वगैरे. बाहेरच खेळतात वगैरे, ते गेले असतील बहुतेक आता.